नगर परिषद निवडणुकीत मतदानाच्या दिवशी निवडणूक आयोगाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारा अत्यंत गंभीर आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। निवडणूक निर्णय अधिकारी वर्गाने सातत्याने आक्षेप घेऊनही त्याकडे पूर्णपणे कानाडोळा केला असल्याचा गंभीर आरोप होत असतानाच 10 नंबर प्रभागातील एका 21 वर्षीय युवतीच्या नावाने ती मतदान केंद्रात पोहोचण्यापूर्वीच कोणीतरी बोगस मतदान करून गेल्याची सनसनाटी घटना समोर आली आहे। नेहा मनोहर ठाकूर ही उच्च शिक्षित मतदार आज सकाळी 10 वाजता सुमारास NI स्कूल येथील मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी गेली होती। रांगेत उभी राहून ती जेव्हा प्रत्यक्ष मतदान केंद्रात मतदान करण्यासाठी ज्या क्रमांकावर तिचे नाव होते तिथे पोहोचली तेव्हा तिला धक्कादायक माहिती मिळाली। तिच्या नावावरील मतदान यापूर्वीच होऊन गेल्याचे सांगण्यात आले। या प्रकारानंतर नेहा ठाकूरने मतदान केंद्रात धिंगाणा ठामपणे मांडली। शेवटी निवडणूक निर्णय अधिकारी वर्गाने एक बैठक घेऊन त्या तरुणीला बॅलेट पेपरवर मतदान करण्याची परवानगी दिली। सर्वात महत्त्वाचा आणि गंभीर प्रश्न हा आहे की नेहा ठाकूरच्या नावाने मतदान करून गेलेली ती अन्य तरुणी नक्की कोण होती। या गंभीर प्रकाराबाबत मुख्य निवडणूक अधिकारी तथा उरणचे तहसीलदार उद्धव कदम यांना विचारले असता त्यांनी मात्र यावर काहीही बोलण्यास नकार दिला आणि कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये। उरण नगर परिषद निवडणूक यापूर्वीच वादग्रस्त ठरली आहे। 5 बोगस मतदार असल्याचा आरोप यापूर्वी झाला होता। त्याचबरोबर निवडणुकीला अवघे 2 दिवस बाकी असताना एका प्रभागात भाजपच्याच उमेदवाराने थेट मतदान केंद्रात मीटिंग घेतल्याची सनसनाटी घटना देखील घडली होती। आज थेट दुसऱ्याच्याच नावावर मतदान झाल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर आणि प्रशासनाकडून केवळ तोंडावर बोट ठेवून मौन पाळले जात असल्याने निवडणूक यंत्रणा पूर्णतः कोणाच्या तरी इशाऱ्यावर काम करत आहे की काय, प्रशासन नेमके कोणाच्या दबावाखाली तर नाही ना, असा गंभीर सवाल या निमित्ताने विचारला जात आहे। प्रशासनाच्या या भूमिकेमुळे उरणच्या निवडणुकीतील हमरीतोमरीचे वातावरण आणखी तापले। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो उरण। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।